नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी बेली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आंब्याचा रवा केक दाखवणार आहे। तर त्यासाठी मी आता इथं घेतलेला आहे 1 कप दूध घेतलेला आहे, गरम दूध घेतलेला आहे आणि अर्धा वाटी टाकायचं आणि त्यानंतर रवा घेतलेला आहे 1 वाटी, त्याला सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी दूध घालूयात आणि त्याला छान मिक्स करून त्याच्यावर एक ताट झाकून त्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात। केक बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकतात, कुकरचा डब्बा किंवा तुमच्याकडे कुठल्याही शेपचं असेल ते भांडं तुम्ही इथे घेऊ शकतात। त्याला सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं गव्हाचं पीठ मी त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आणि नंतर उलटं करून त्याला टॅप करायचं आहे खाली, म्हणजे त्याचे सगळे जे पीठ आहे लागलेलं ते निघून जाईल। एक हापूस आंबा घेतला आहे, त्याला बारीक कट करून घेतले आहे आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेऊयात। आंबा कुठलाही तुम्ही इथं घेऊ शकतात आणि त्याला आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्याचा रस करून घेतला आहे आणि 1 वाटी रवा घेतला होता आपण, म्हणून त्यासाठी अर्धी वाटी साखर इथं मी टाकलेली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकतात आणि आता याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आंब्याच्या रसामध्ये अर्धी वाटी साखर टाकून त्याला छान बारीक करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्येच आपण भिजवलेला रवा जो आहे त्याच्यामध्ये टाकूयात। तुम्ही बघू शकत आहात रवा छान भिजलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला रवा टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे। आता अर्धी वाटी साजूक तूप मी इथं घालणार आहे, तुम्ही त्याऐवजी कुठलंही खायचं तेल वापरू शकतात, सनफ्लॉवर किंवा सोयाबीनचं तेल वापरू शकतात। आता हे मिश्रण मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे, म्हणजे ते सर्व एकजीव होईल। आता छान हे सगळं एकजीव झालेलं आहे, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये 1/4 कप गव्हाचं पीठ मी इथं घालणार आहे, त्याने केकचं स्ट्रक्चर खूप छान येतं आणि आता याला मिक्सरला फिरवून घेणार आहे। गव्हाचं पीठ टाकून छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की खूप छान ते छान मिक्स झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकत आहात की अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। आपण ज्यात रवा भिजवला होता ना त्याच भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेणार आहोत, म्हणजे जास्त भांडे भरत नाहीत। आता हे सर्व बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकत आहात की खूप छान, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशी ठेवायची आहे। मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे, तसंच घ्या आणि आता याला सर्व भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि ती टाकणार आहोत आणि अर्धा टेबलस्पून सोडा घ्यायचा आहे आणि 1 लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे, त्याला 1 टेबलस्पूनच घ्यायचा आहे रसाला आणि बेकिंग पावडर आणि सोड्यावर त्याला टाकायचं आहे, म्हणजे छान ॲक्टिवेट होईल आणि आपला केक फुलण्यास मदत होईल। आता याला छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे केक सर्व बाजूंनी छान फुलेल। आता केकचं बॅटर केकच्या भांड्यात टाकूयात, त्याला छान डस्टिंग करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात की खूप छान अशी, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता हे सर्व मिश्रण आपण केकच्या भांड्यात पूर्ण ओतून घेणार आहोत। आता केकच्या भांड्याला छान टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण सगळं छान व्यवस्थित सगळीकडे छान पसरेल आणि आता त्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं टाकू शकतात। मी इथं काजू आणि बदामचे बारीक काप करून घेतलेले आहे लांब लांब, आपण ते इथं घालणार आहोत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं टाकू शकतात। पिस्ते वगैरे काय तुम्हाला घालायचे आहेत, मनुका वगैरे, तर ते आपण सगळं इथं टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स। आता मी केकला OTG मध्ये करणार आहे, तर 10 मिनिटं त्याला प्रीहीट करून घेणार आहे आणि 160 डिग्री सेल्सिअसला 45 मिनिट केक मी बेक करून घेणार आहे। मिनिमम 40 ते 45 मिनिट बेक करायचा आहे। आणि आता ज्यांच्याकडे ओव्हन नाही किंवा OTG नाही, तर त्यांच्यासाठी एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये खाली स्टँड ठेवायचं, मीठ असेल तर मीठ टाका किंवा वाळू टाकू शकतात, किंवा असं स्टँडही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथं ठेवा आणि कढईला छान प्रीहीट करा 10 मिनिटं
आणि त्याच्यानंतर आपण जे केकचं भांडं आहे आपलं ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला वरतून झाकण लावून छान पॅक करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर त्याला 40 ते 45 मिनिट केकला छान बेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी कढईत त्याचा डेमो दाखवला होता, पण आता मी याला केकला बाहेर काढणार आहे आणि OTG मध्ये याला बेक करून घेणार आहे। तर 160 डिग्री सेल्सिअसला 40 ते 45 मिनिट मी केकला OTG मध्ये बेक करून घेणार आहे आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते। मस्त केक झालेला आहे, तुम्ही सर्व बाजूनी बघू शकत आहात। खूपच छान फुललेला आहे, अजिबात बसलेला नाही, खूप मस्त केक झालेला आहे आणि त्याला गरम गरमच काढलेला आहे, अजिबात पेशन्स नव्हते, फक्त अशी जाळी ठेवलेली आहे, खाली स्टँड ठेवलेला आहे आणि ह्या स्क्वेअरच्या जाळीवर त्याला ठेवलेला आहे आणि थोडंसं फॅन खाली ठेवूयात आणि मग मी तुम्हाला कापून दाखवणार आहे। केक गार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की अजिबात तो खाली बसलेला नाही आहे गार झाल्यावर पण, आणि खूपच छान फुललेला आहे। आता त्याला कापून बघूयात। तुम्हाला जर थोडा कडक हवा असेल तर तुम्ही अजून मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकतात। साईडची त्याची जी पार्ट असते ना ती खूपच सुंदर अशी क्रिस्पी लागते। तसं हवं असेल तर तुम्ही 50 मिनिटं त्याला बेक करा। आणि आता तुम्ही बघू शकत आहात की केक किती सुंदर फुललेला आहे, त्याला खूप छान जाळीदार स्ट्रक्चर आलेला आहे। तुम्ही बघू शकत आहात की खूप छान फ्लफी आणि स्पंजी झालेला आहे। माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल रवा मँगो केकची, तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा आणि जवळ असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा। त्याने तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।